आज होता सुट्टीचा दिवस. मग आता सुट्टीचा दिवस असला की काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. म्हणून घरच्यांनी आणलेले मासे. आता त्या माश्यात होती कोळंबी. आता ही कोळंबी करण्यासाठी ती कोळंबी मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि धुतल्यानंतर त्यात मीठ घातलं, हळद घातली आणि लिंबू रस पिळून घेतला. आता हे सगळं मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्याबरोबर दुसरीकडे आपला कांदा, टमाटर, आलं, लसूण आणि खोबरं हे सगळं बारीक करून घेतलं. आता हे चांगलं कढईत भाजून घ्यायचं होतं. त्यासाठी खोबरं चांगलं कढईत भाजून घेतलं आणि त्यात कांदा घातला. तो कांदाही जरा परतून झाला की त्यात तेल घातलं आणि नंतर टमाटर टाकलं. हे चांगलं परतून घ्यायचं, ह्याचा रंग बदलेपर्यंत, म्हणजे जरा सोनेरी होईपर्यंत. आणि मिक्सरला आलं, लसूण आणि हे बाकीचं भाजलेलं साहित्य घालायचे, त्यात कोथिंबीर घालून ते बारीक करून ठेवायचं. आणि ज्या कढईत आपण कांदा, टमाटर आणि खोबरं भाजलेलं तीच कढई घ्यायची, त्यात तेल घालायचं आणि त्यात आपण वाटलेलं मिश्रण सगळं त्यात घालायचं. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. आता हे मिश्रणाला चांगलं तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात अगोदर जिरे पावडर घातली, धने पावडर घातली आणि आपली घरगुती चटणी घातली. ही सगळं साहित्य चांगलं मिक्स करून याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आता ह्याला तेल सुटत आलेलं आहे आणि याला तेल सुटलं की मग यात आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी ती त्यात ओतून द्यायची. आता ही सगळी ओतली की ही त्या मसाल्यात चांगली परतून घ्यायची. त्याला मसाला चांगला लागला पाहिजे. आणि नंतर एका बाजूला गरम पाणी करून घेतलेलं होतं, ते त्यात पाणी घातलं आणि चांगली उकळी आणून दिली. आता ही कोळंबी चांगली शिजली की त्यात कोथिंबीर घातली आणि इथं झाला आहे आपला चांगला कोळंबीचा रस्सा. आता ह्याला भाकरीबरोबर खायचं, भाताबरोबर खायचं, चपातीबरोबर खायचं, छानच लागतं आहे.